नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। मी आहे नगर शहरातील चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाजवळ। खऱ्या अर्थानं अहमदनगर मध्ये चौथे शिवाजी महाराज यांचं समाधी स्थळ आहे आणि त्या ठिकाणी आता सर्व शिवप्रेमींनी एकत्र येतो सुंदर असं स्मारक तयार केलेलं आहे आणि अनेक जण इथे भेटीगाठी देत असतात आणि मी देखील इथेच आली आहे। आणि इथे येण्याचं खास कारण म्हणजे खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीचा धुराळा सुरू आहे आणि याच लोकसभा निवडणुकीचा धुराळा सुरू असताना आपल्याला बातचीत करायची ती म्हणजेच मराठा समाजातील काही समाज जो आहे, जो समाजात उत्स्फूर्त असं काम करतायत, जे आंदोलन करते आहेत, मराठा समाजाने अनेक गोष्टींसाठी मोठा लढा उभा केलेला आहे। या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करायची आहे आणि जाणून घ्यायचं आहे मराठा समाजाचा जाहीरनामा। चला तर मग आपल्या सोबत मराठा समाजातले बांधव आहेत आणि ही सर्व मंडळी खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय होते। सर्वप्रथम जरांगे आहेत, राम जरांगे आहेत अहमदनगरचे, त्यांच्यासोबत मी बातचीत करते। सर, आता लोकसभा निवडणुकीचं जे वादळ वाहत आहे, नगर दक्षिणची भरपूर चर्चा आहे देश पातळीवरती, मात्र या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा जो भाग आहे, जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मराठा समाज। कारण की मराठा समाज काय करतोय आणि मराठा समाज काय करणार आहे याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे। तर या लोकसभामध्ये मराठा समाज काय करतोय? मराठा समाज हा खरंच एक मोठा समाज आहे आणि त्याची पहिल्यापासून आजच नाही, स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्याचा इतिहास आहे। त्यांनी जी भूमिका घेतली ती देशातलं पूर्ण हिंदुत्व बदलण्याची भूमिका सुद्धा मराठा समाजात ताकद आहे आज। आणि आज पण जरांगे पाटलांची सांगितली भूमिका की ज्यांना पाडायचे मराठा समाज दूध खुळा नाही, तो नक्कीच पाडायचं काम करेन आणि पाडण्यात सुद्धा विजय। ज्यांनी आमच्या माता भगिनीवरती लाठीचार्ज केला आणि आमच्या एक सर्वसामान्य जनतेसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेवर SITची चौकशी लावली, त्यांना पाडण्याचं काम नक्कीच मराठा समाज करणार। नक्कीच जे आदेश अंतरवाली सराटी इथून आलेले आहेत, ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि मराठा समाजाने हे पक्क केलेलं आहे। जो आपल्या सोबत उभा राहिलाय त्याच्या सोबत आहोत, मात्र ज्याला पाडायचे त्यांना आम्ही नक्कीच पाडणार आहोत। मी तुम्हाला विनंती करते की मराठा समाज मग आता पाडणार कोणाला आहे हे तर सर्वांनाच माहित आहे की जे काही आरक्षणाचे मुद्दे होते, ज्या गोष्टी आंदोलनाच्या होत्या, जिंकवणार कोणाला आहे किंवा कोणाच्या बाजूनी आहे? ही निवडणूक मुळात आम्ही कोणाला जिंकवण्यासाठी आम्ही काम करतच नाही, कारण इथं आमचा उमेदवारच नाही, त्यामुळे कोणाला जिंकवण्यात आम्हाला कोणताही रस नाही आहे। फक्त ज्यांनी आमच्या विरोधात काम केलेलं आहे त्याला आम्ही पाडणार आहे आणि ज्यांनी आमच्या विरोधात काम नाही केलं तर ते किंवा ज्यांनी आम्हाला मदत केली किंवा जो 13 तारखेपर्यंत जो आम्हाला सहकार्य करेन, जो आम्हाला सांगन का मराठ्यांना OBCतूनच आरक्षण मिळालं पाहिजे, परत SIT जी नेमलेली आहे ती ताबडतोब थांबली पाहिजे, मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत गेले 3-4 महिन्यात, 4-5 महिन्यात, ते सर्वचे सर्व गुन्हे मागे घेतले गेले पाहिजे। या सगळ्या यांना ज्याचा पाठिंबा असेल, जो उघडपणे बोलन, साहजिकच मराठा समाज त्याच्यासाठी उभा राहणारच आहे आणि त्याला मदत करणारच आहे। त्यामुळं जे उमेदवार आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींची गंभीर दखल घ्यावी, कारण या आपण जर पाहिलं नगर दक्षिण मतदारसंघात 9 लाख मराठा वोटिंग आहे। फक्त नगर दक्षिणच नाही, महाराष्ट्रातले बहुतेक मतदारसंघ हे मराठा बहुल मतदारसंघ आहे आणि ही जी लोकसभेची निवडणूक होऊ राहिली ती फक्त मराठा आणि मराठा आरक्षण भोवतीच फिरू राहिलेली। कुठेही जा तुम्ही, फक्त मराठा सगळे नेते अंधारात येऊन हे करणार किंवा मराठा विषय पलीकडे इथं काही राहिलेलंच नाही। त्यामुळे हे सगळ्या नेत्यांनी गंभीर दखल घ्यावी, जे मराठा द्रोही लोक आहेत। एक प्रकारे या निवडणुकीत जर तुम्ही बघितलं असेल, मराठ्यांचा खूप मोठा विजय मराठ्यांनी मिळवलेला आहे। जो मराठ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू जो आहे छगन भुजबळ, त्याला या सर्व पक्षांनी त्यांच्या प्रचारातून बाजूला ठेवलेलं आहे। इव्हन पंकजा मुंडे ज्या OBCचे नेते, महादेव जानकर जे OBCचे नेते, यांनी सुद्धा छगन भुजबळला प्रचाराला बोलवलं नाही। यातच मराठ्यांचा एक खूप मोठा विजय झालेला आहे। यातून आता छगन भुजबळ आणि त्याच्यासारखे बाकीच्या नेत्यांनी बोध घ्यावा का द्वेषाचं राजकारण करून तुम्ही खूप काळ टिकू नाही शकत। 2 शिट्ट्या पाडणार, काही टाळ्या वाजवणार, पण तुम्ही याच्यातून मोठे होऊच शकत नाही। महात्मा फुलेंसारखी सर्वसमावेशक भूमिका घ्या। जर महात्मा फुलेंऐवजी शाळा जर छगन भुजबळांनी उघडल्या असत्या तर त्यांनी तिथं पण नियम घालून दिले असते, मराठ्यांना आमच्या शाळेत येऊन नाही देणार, या जातीला आम्ही शाळेत येऊन नाही देणार, फक्त ह्याच जातीचा वाटा आहे। तर महात्मा फुलेंचा आदर्श घ्या। विध्वंसक कार्य करणारे ह्या पिढीतही लक्षात राहत नाही आणि महात्मा फुलेंसारखे जोडणारे कार्य करणारे लोक पिढ्यानपिढ्या लक्षात राहतात। आता तरी तुम्ही आजारातून बरे व्हा आणि मराठा द्वेष सोडा आणि मराठ्यांच्या सोबत उभे राहा।
नक्कीच तुम्ही दोन महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत की जसं की छगन भुजबळांचा मुद्दा मांडला की ते प्रचारात दिसतच नाहीत कुठल्या पक्षाच्या, गर्दी देखील कमी दिसते, कुठेतरी हा मराठा समाजाचा फटका आहे. खूप मोठा विजय. या सगळ्या नेत्यांचं सगळ्यात मोठं दुखणं हे जे पाटलांच्या मध्यरात्रीच्या पहाटेच्या सभेला बी मरणाची गर्दी होत होती. आणि आज जर आपण पाहतोय, तुम्ही तर पत्रकार आहेत, सगळे लोक पाहत आहेत, इथं पैसे देऊन सुद्धा मोठमोठ्या नेत्यांच्या सभेला अजिबात गर्दी होईल. मराठा समाजाने पूर्णपणे याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. मराठा समाजाला आता कोणता नेता नको आहे, कारण हे नेत्यांनी कधी, तुम्ही कोणताही नेता बघा आणि सर्वसामान्यांसाठी आंदोलन केलेलं तुम्ही दाखवा, आपण सगळेजण त्यांच्या सोबत उभं राहू. यांच्या फक्त वारे हे वरिष्ठ नेत्यांकडे स्वतःच्या मुलांसाठी असतात, स्वतःच्या कुटुंबासाठी असतात. हे झटले. आज विकास कुठे झालेला आहे? विकास फक्त यांच्या घरचा झालेला आहे. हे साध्या गाडीतून मर्सिडीज मध्ये गेले, मर्सिडीज मधून हेलिकॉप्टर मध्ये फिरायला लागले. सगळे यांचा विकास झाला, यांच्या मुलांचा विकास झाला, यांच्या कुटुंबाचा विकास झाला. सर्वसामान्य जनता कुठे? सर्वसामान्य जनतेचा जर विकास झाला असताना सगळे मोठमोठे नेते, विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, यांनी विकासाचे दावे केलेले आहेत. या राज्यात विकास झाला असेल, त्या राज्यात विकास झाला असेल, तर आपण कुठेतरी पाहिलंय का? अख्ख्या भारतात, स्वतंत्र भारतात 1947 पासून आज 2024 आहे, कोणतं तरी राज्य पुढे आलेलं आहे का? आमच्या राज्यात खूप विकास झाला, आमचं आरक्षण बंद करा. विकास झाला तर आरक्षण बंद होईल. प्रॅक्टिकल विकास हा असतो का जेव्हा विकास होतो लोक स्वतःहून आरक्षण बंद करतील ना, आम्ही खूप सुधारलोय, आता आम्हाला आरक्षणाची गरज नाही, जे राहिले त्यांना द्या, आम्हाला आरक्षणातून बाजूला करा, आरक्षणाची टक्केवारी कमी करा, किंवा जे गरज होते त्याला द्या. आजपर्यंत कोणत्याही जातीने आरक्षण सोडलं नाही. याचा सरळ सरळ अर्थ आहे का कोणत्याही नेत्यांनी, कोणत्याही पक्षाने विकास केलेला नाही, विकास झालेलाच नाही. त्याच्यामुळं तुम्ही नेत्यांचा विकास बघू शकता. मागच्या पिढीत तो नेता कसा होता आणि ह्या पिढीत त्या नेत्याची राहणीमान किती बदलले, त्याची प्रॉपर्टी किती वाढली. पिढीचं सोडून द्यावं, मागच्या 5 वर्षात ज्या नेत्याची जेवढी प्रॉपर्टी होती, हे दरवेळेस सांगतात माझा धंदा समाजसेवा आहे. समाजसेवेच्या धंद्याच्या जीवावर तुम्ही एवढे पैसे कसं काय कमवू राहिले? दरवर्षी यांची प्रॉपर्टी वाढत चालली आहे आणि लोकांच्या प्रॉपर्टी कमी होत चालल्यात. आज देशाची खूप मोठी संपत्ती मोजक्या लोकांच्या हातात आहे आणि ही सर्वसामान्य लोकांची संपत्ती त्यांच्याकडे गेलेली. जोपर्यंत ही विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत विकास ची व्याख्याच पूर्ण होत नाही. त्यामुळे हे नेते लोकांनी विकास सांगण्यासाठी यांना लाखो करोडो रुपये खर्च करावा लागतात, कारण तो झालेलाच नसतो. सध्या आपण बघितलं तर देशामध्ये जातीपातीचं जे गणित आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहे. हिंदू मुस्लिम वाद असेल, जर आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर ओबीसी मराठा हा मोठ्या प्रमाणातला वाद आहे. जर सरसकट ओबीसीतून आरक्षण मराठा बांधवांना दिलं असतं तर हे कुठेतरी थांबलं असतं. मात्र आता ओबीसी आणि मराठा हे खूप मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्र असेल, जरी आपल्याला ग्रामीण भागात किंवा कुठे हे दिसत नसेल तरी राजकारणाच्या ज्या वर्तुळामध्ये हा वाद मोठ्या प्रमाणात दिसतोय. आणि नेमकं सरकार काय करते? हे वाद लावण्याचं काम करते किंवा याचा काय फटका बसणार आहे का जातीपातीचा? नक्कीच सरकार हा वाद लावायचं काम त्यांनी परफेक्टली चालू केलेलं आहे. जसं आरक्षणाचा मुद्दा चिघळायला लागला तसं तसं भुजबळ साहेबांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला. त्यांच्या त्या वक्तव्यांमुळं आज मराठा ओबीसी वाद हा खूप मोठ्या प्रमाणात हा मोठा मुद्दा झालेला आहे वादाचा. जे सोबत राहायचे ते लोक आज वेगळे झालेले आहे आणि या गोष्टीचा फटका या सरकारला या भुजबळमुळे 100% पडणार आहे. आजचीच वातावरण बघा तुम्ही, त्यांना साधं त्यांच्या ह्या इलेक्शनसाठी कोणी भाषणाला सुद्धा बोलवत नाही. का बोलवत नाहीये? का त्यांना माहिती नाही हा मुद्दा पेटवलेला माणूस हा भुजबळ आहे. हा ओबीसी मराठा वाद जो मोठ्या प्रमाणात वाढलाय हा याचं कारण एकमेव म्हणजे तो भुजबळ आहे. आणि यांना काय अडचण आहे? आम्हाला जर ओबीसीतून आरक्षण मिळालं तर याचं बाकीच्यांना त्रास नाही, हा फक्त ह्या भुजबळ आणि भुजबळ सारख्या प्रवृत्तींनाच हा फक्त त्रास आहे. त्यामुळे ते काय त्या गोष्टीला विरोध करायचं म्हणून सरकार त्यांना सोडतंय हे सगळ्यांना दिसून येतंय. त्यामुळे हा नक्कीच वाद सरकारला या आत्ताच्या सरकारला महागात जाणार आहे आणि मराठा त्या पद्धतीने पेटलेला आहे हा सगळ्यांना दिसून येत आहे. ते मतांवर बी मराठ्यांचा खूप परिणाम पडणार आहे. ते तर साहजिक आहे. तुम्ही आता एवढं 5 तारखेपर्यंत सगळ्यांना कळून जाणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आजचा नाहीये, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा सुरू आहे. खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला, या मराठा समाजाच्या या मागणीला एक पुनर्जीवित केलेला आहे आणि त्यानंतर जो समाज पेटलेला आहे त्याची आग आज देखील लोकसभा निवडणुकीमध्ये दिसत आहे. दादा, मी तुमच्याकडे येतेय. जे आंदोलन सुरू झालेलं आहे ते अजूनही अगदी जरांगे पाटील दवाखान्यात असतील, कुठेही असतील तरी ते त्यांच्या आंदोलकांना, त्यांच्या जे आहेत लोक त्यांना आदेश देत असतात. एकंदरीत जी मागणी आहे आपली तर आता कुठपर्यंत येऊन ठेपलेलं आहे? आरक्षण दिलं आहे, जे स्थानिक
नगर दक्षिणचे काही नेते मंडळी आहेत ते म्हणतात की यांना आम्ही आरक्षण देतोय 10% का होईना किंवा काही का होईना, पण यांना नकोय. तर तुम्हाला मतदार म्हणून काय वाटते आता, की कारण की आरोपच केले जातात सातत्याने मराठा समाजावर सुद्धा? मनोज जरांगे पाटलांनी जी आरक्षणाची लढाई चालू केलेली होती आणि सरकारने आश्वासित केलं होतं की सगळे सोयरे कायदा लवकरच पारित करू आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळेल ही संपूर्ण खात्री मराठा समाजाला पटलेली होती. कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढून आश्वासित केलेलं होतं. त्याप्रमाणे जरांगे पाटील आणि पूर्ण मराठा समाजाने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. परंतु मध्यंतरीच्या कालावधीत विश्वासघात केला आणि सरकार बदलून पडलं. परंतु तरीही एक बऱ्याच वर्षानंतर एक प्रामाणिक, निस्वार्थी आणि सच्चा माणूस मराठा समाजाला मिळालेला आहे आणि संपूर्ण समाजाने त्या नेतृत्वावर विश्वास टाकलेला आहे आणि समाजाला खात्री आहे का निश्चित आरक्षण मिळणार आणि जरांगे पाटील हे आरक्षण मिळवून देतीलच. ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देतील. सरकारने जे 10% आरक्षण देऊ केलेलं आहे ते मराठा समाजाला नको आहे, ते फसवं आहे, ते टिकणार नाही आणि ती मागणी आम्ही केलेलीच नव्हती. आम्हाला जे आरक्षण पाहिजेत ते ओबीसीतूनच पाहिजेत. मग आज आपल्या मराठा समाजाची एवढी काय कोणाला या नेत्यांना काय एवढी ॲलर्जी आहे, हे का फसवेगिरी करतात हे आता ह्या इलेक्शनच्या माध्यमातून तर त्यांना कळलं. पण तुम्ही आज एका बाजूने देता, दुसऱ्या बाजूनी कोणाला तरी तयार करता, ते मध्ये कोर्टात टिकत नाही. मग आमच्या मुलांनी पुढं भविष्यात पुढची पिढी घडवायची कशी, कोणाकडे जायचं? याच्यासाठी आम्ही जे ओबीसीतून जे मराठा आरक्षणाची मागणी त्याच्यावर आम्ही सर्व ठाम आहे. त्याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही. आणि पाटलांचं आंदोलन एवढं शांततेत चालू असताना त्याला गालबोट लावण्याचं काम कोणी केलं हे सगळं जग जाहीर आहे. त्यामुळे आता ह्या निवडणुकीमध्ये आता इथून मागं आपण मराठा समाजाने आतापर्यंत मोठ्या भावाची भूमिका घेतली. आजपर्यंत कधी जातीवाद केला नाही. परंतु आज आम्हाला म्हणजे आपल्या समाजासाठी आज आपल्याला म्हणजे ठोस भूमिका घ्यायची वेळ आली. आज आपल्याला जातीसाठी लढायची वेळ आली आणि ही वेळ कोणी आणली हे बी सगळं जग जाहीर आहे. आजपर्यंत आपण शाळेपासून पाहतो किंवा शेजारी पाजारी पाहतो, आपल्या शेजारी पाजारी सर्व जाती धर्माचे लोक होते. आपण कधी कोणाचा द्वेष केला नाही किंवा काही नाही. मग आपल्या मराठा समाजाची ह्यांना एवढी काय ॲलर्जी की हे प्रत्येक वेळेस आपल्या एक समाजाला टार्गेट करायचं, कुठंतरी आपल्या मुलांवर काही खोटे गुन्हे दाखल करायचे कुठं, हे कशासाठी? तर हे आता ह्या इलेक्शनमधून दाखवून द्यायचं या निवडणुकीत. या राजकारणी लोकांना मराठा समाजाची, मराठा आरक्षणाची काय ॲलर्जी आहे असा सवाल थेट मराठा बांधव उपस्थित करतायत. कारण की आतापर्यंत या सरकारनं फक्त फसवलंय. प्रत्येक वेळी फसवेच आश्वासनं दिली आहेत, फसवेच GR काढलेले आहेत. त्यामुळे मराठा समाज अजूनही आपल्या मागणीवरती ठाम आहे. या मागणीत बदल होणार नाहीये असं ते म्हणतात. पुन्हा आपण मराठा आरक्षणावरती बोलत आहोत, सगळ्या गोष्टींवर चर्चा करतोय. अहमदनगरमध्ये, नगर दक्षिणमध्ये तुम्ही सगळे तिथले मतदार आहात. नगर दक्षिण लोकसभा जी मोठ्या प्रमाणात चर्चिली जाते, सगळीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 2 व्यक्ती आहेत, यामध्ये एक विखे पाटील आणि दुसरे लंके आहेत. लंकेंनी अगदी मंत्रालयाला कुलूप लावण्याचं काम केलं होतं. राजू नवघरे आणि निलेश लंके या दोघांनी मराठा आरक्षणाला आरक्षण मिळावं यासाठी मंत्रालय परिसरात बॅनरबाजी देखील केली होती आणि तो उमेदवार तुमच्या भागातला आहे. तर काय वाटतंय त्याच्याबद्दल? मराठा समाज यांच्या कोणाच्याच पाठीमागे नाही, स्वतंत्र भूमिका घेणार आणि यांना पाडण्याचं काम करणार हे 100% मराठा समाजाचं ठरलेलं आहे. ठरलेलं आहे. 100% फक्त पाडण्याचं काम करून पाडण्यात सुद्धा विजय आहे आणि यांना पाडल्यावर यांना किंमत कळेल की मराठा समाज काय. आज बहुसंख्य मराठा समाज महाराष्ट्रात असताना सुद्धा ती एवढ्या तीव्रतेने आंदोलन चालू असताना ते कुठेही त्यांनी दक्षता घेतली नाही त्याची. त्यामुळे मराठा समाज 100% यांना पाडण्याचंच काम करणार. नक्कीच हा रोष जो आहे तो आतापर्यंत केलेल्या आंदोलनाचा रोष आहे की आमचं कोणीच नाहीये, आमचा कोणीच वाली नाहीये, आम्ही लढतोय आमच्या हक्कासाठी आणि आम्हाला आमचं जे आहे ते आम्हाला भेटायला पाहिजे. मी तुमच्याकडे येतेय. जो निकाल असेल तो निकाल आता कसा असेल, मराठा समाजाचा जो फटका असेल तो किती लाखोच्या मतांनी पडणार आहे आणि काय चित्र नगरमध्ये तरी पाहायला मिळेल? एक अभ्यास. मराठा समाजाचा फटका इतका जबरदस्त पद्धतीने बसणार आहे, हे सगळे ओपिनियन पोल सुद्धा बिघडून जाणार आहेत. कारण मी पहिलेच सांगितलं, मराठा समाज हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात जवळपास
फार बहुल मराठा बहुल मतदारसंघ आहेत. जे आता इथं जर 1 नंबरचं मराठा वोटिंग 8.5-9 लाख आहे, तर दुसऱ्या जे 2 नंबरचा समाज आहे त्याचं वोटिंग 2 आणि 2.5 लाख आहे. इतका मोठा डिफरन्स आहे. मराठा समाज हा स्वतःच्या ताकदीवर निवडणुकीचे निकाल बदलण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे आज तुम्ही बघा सगळ्या वार्डांमध्ये सगळीकडे बघा सगळे नेते मराठा समाजासाठी पाटलांची भेट घेतात. मराठा समाजाच्या नेत्यांची, मराठा समाजाच्या माणसांची ज्यांनी काम केले अंधारात त्यांच्या भेटी घेतात, उजेडात भेटी घेतात का आम्ही तुमच्या सोबत आहे, सगळे सोयरे का. आम्हाला इव्हन आतापर्यंत सर्व पक्षीय नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का निवडणूक झाल्या पहिल्याच आठवड्यात तुमचा सगळे सोयरे कायदा मंजूर झालेला असेल, एसआयटी थांबवलेली असेल आणि तुमच्यावरचे गुन्हे सुद्धा मागे घेतलेले असतील. इतका धसका या मराठा समाजाचा या सगळ्या उमेदवारांनी घेतलाय. परंतु मराठा समाज काय पाहणार आहे, कुणी आपल्याला कमीत कमी त्रास दिलाय. आमच्यासाठी तर कुणी केलेलं काहीच नाही, पण ज्याने आमच्यासाठी आम्हाला कमीत कमी त्रास दिलाय, आमच्या विरोधात कमीत कमी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि आमच्या विरोधकांशी मैत्री ठेवलेली नाही. ज्यांनी ठेवलेली आहे, ज्यांनी त्रास दिला त्यांच्या विरोधात आम्हाला शेवट जाऊन काम करावं लागणार आहे. अजूनही 13 तारखेला मतदान आहे. 12 तारखेपर्यंत आम्ही पाहू राहिले कोण आम्हाला चांगल्या पद्धतीने आश्वासन देईन आणि चांगल्या पद्धतीने जो आमच्या बाजूने उभं राहीन, उघडरित्या आमच्यासाठी भूमिका घेईन, त्याच्या बाजूने आम्ही उभं राहणार आहे. राहिली गोष्ट एक प्रोपगंडा सगळ्या महाराष्ट्रात पसरवलं गेलेलं आहे काही ठराविक नेत्यांकडून का 64% हा ओबीसी समाज आहे. कारण आता आपण पाहतो ओबीसी समाजाला 50% आरक्षण द्यावं असा नियम आहे, तर महाराष्ट्रात 32% आरक्षण ओबीसी नाही तर 64% ओबीसीची लोकसंख्या आहे. छगन भुजबळांनी वारंवार त्यांच्या भाषणात सांगितले, पडळकरांनी सांगितलंय, हाकेंनी सांगितलं का 64% ओबीसी समाज आहे. 64 ते ओरडू सगळीकडे सांगतात. मग आता चला आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू छगन भुजबळवर आणि 64% ओबीसी समाज आहे असं आपण मान्य करू. तर तुम्ही बघा महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी लढती आहे मराठा विरुद्ध मराठा आहे. सर्वच पक्षांनी, बीजेपी असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सेना असो, सर्वच पक्षांनी मराठ्यांना भरून उमेदवारी दिलेली. मग आता छगन भुजबळ इतक्या दिवसापासून गप्प काय, जर 48 ते 64% आपण धरले तर 34-35% होतात, तर 34-35% उमेदवारी ही ओबीसी समाजाला भेटायला पाहिजे होती. तर मग छगन भुजबळांनी या सर्व पक्षीय नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना विरोध का नाही केला. मग आता आम्ही असं समजायचं का छगन भुजबळांच्या विरोध फक्त हा गरीब मराठ्यांना आहे कारण ते शिक्षणात येऊ राहिले, त्यांची फी वाचू राहिली आणि ते सर्वसामान्य गोरगरीब मराठा येणार आहे. हे धनदांगडे मोठे मराठा समाज आधीच ओबीसीत गेलेला आहे. मग छगन भुजबळाचा नेमका विरोध कोणाला आहे. छगन भुजबळ खरंच ओबीसी साठी भांडतात का. तुम्ही आमच्या माध्यमातून हा विषय बाहेर घेऊन जा, सगळ्या ओबीसी बांधवांशी चर्चा करा आणि छगन भुजबळ पर्यंत बी आमचा निरोप पोहोचवा का 64% तुम्ही जेव्हा लोकसंख्या म्हणता तर महाराष्ट्रातली 64% उमेदवारी ही ओबीसी समाजाला का नाही भेटत आहे. 33-34 उमेदवार हा का नाही ओबीसी समाजाचा राहते. कारण हे सगळं खोटे, सगळे मिथ आहे. महाराष्ट्रात 40%हून जास्त समाज हा मराठा समाज आहे. त्यामुळे 64% ओबीसी समाजाचा विषय येत नाही. ओबीसी समाजाची लोकसंख्या ही 27-28% आसपास आहे, जे त्यांना 13-14% नियमाने आरक्षण भेटलं होतं. वरचं आरक्षण हे मराठ्यांच्या वाटेच आहे. मराठा ओबीसी एकत्रच नाही, या सगळ्यांची एकत्रित आहे. 64% उमेदवारी असते तर छगन भुजबळांना प्रत्येक मतदारसंघात हे वरिष्ठांनी फिरवलं असतं. अरे भाऊ तुझ्यामुळे आम्हाला मतं भेटणार आहे, तू प्रचार कर. तर कारण ती तशी उमेद नाहीच तर त्याची कुठं विश्वासार्हतच राहणार नाही आणि तो प्रचाराला आला का सबंध मराठा समाजाचं मतदान त्याच्या विरोधात जाणार. त्यामुळं नाही राष्ट्रवादीने त्यांना बोलवलं, नाही बीजेपीने बोलवलं, कोणत्याच. तुम्ही मुंडे आणि जानकरच्या मतदारसंघात बी भुजबळाला जर आमंत्रण येत नाही तर याच्यापेक्षा वाईट दिवस भुजबळांच्या आयुष्यात त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत कधी आलेले नाही. अजूनही ते सुधारले नाही. इव्हन ते जर इलेक्शनला उभे राहिले असते तर महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्यांनी पडण्याचा विक्रम हा गोपीचंद पडळकर नंतर हा छगन भुजबळच्या नावावर झाला असता. कारण महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज हा तिथं मुक्कामी राहणार होता भुजबळांच्या विरुद्ध प्रचार. आम्ही कोणाविरुद्ध अजून तरी उघड भूमिका घेतली नाही, पण भुजबळ उभा असते तर आम्ही नक्कीच त्यांच्या विरुद्ध तिथं उघड भूमिका घेतली असती आणि भुजबळाला सर्वाधिक मताधिक्यांनी पाडण्याचं काम आम्ही केलं असतं. त्यामुळे इथून पुढच्या इलेक्शनला तरी या सर्व नेत्यांनी धडा शिकावा आणि ओबीसी बांधवांनी बी याच्या प्रोपोगंडातून बाहेर यावं. हा फक्त जातीत भांडणं लावण्याचं काम करतो, याच्यातून बाहेर या आणि भावासारखे एकमेकांशी वागा, भावासारखे राहू. आणि जे मराठाचे बी नेते असतील किंवा जे दुसरे नेते असतील त्यांना आपण खड्यासारखं बाहेर काढू. प्रीतम मुंडेंनी एक वाक्य सांगितलं होतं मध्यंतरीच्या काळात का 2 जण गरजू व्यक्ती असेल तर आपल्या जातीचं जो असेल त्याला मत द्या, त्याला मदत करा, हे ते करा. पण मराठा समाज ताई तुमच्या बी 2 घरं पुढे गेलेलं आहे. आम्ही 2 व्यक्ती जर उभे असतील, एक समजा दुसऱ्या जातीचा आणि एक आमच्या जातीचा आहे, दोघांनी गद्दारी केली असेल तर आम्ही पहिले मराठा समाजाचा गद्दार मिटू,
नंतर ओबीसी, नंतर जो दुसऱ्या जातीचा त्याकडे बघू. पण आम्ही शिक्षा देताना सर्वात प्रथम मराठा समाजाच्या नेत्यालाच देणार. त्याचा निकाल येणाऱ्या काळात कळणार आहे. जो पक्ष मराठा समाजाच्या विरोधात राहिलेला आहे तो पक्ष शेवटच्या क्रमांकावर या लोकसभा निवडणुकीत राहणारच आहे. आणि हे आपण निकालानंतर पुन्हा भेटू आणि ते वाक्य कसं बरोबर होतं, खरं होतं. छगन भुजबळामुळं त्याच्या पक्षाला आणि त्याच्या मित्र पक्षाला खूप मोठा फटका हा छगन भुजबळमुळे मिळणारच आहे. नक्कीच हा जो रोष आहे हा मराठा आरक्षणाचा तर आहेच, मात्र वारंवार त्या नेत्याचं नाव पुढे येतं, तो म्हणजे छगन भुजबळ. या व्यक्तीनं 2 कुटुंबामध्ये, 2 भावांमध्ये आणि एका ताटामध्ये माती कालवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे हा रोष कायम असाच आहे. छगन भुजबळमुळे हे सगळं काही झालं असं मराठा समाज ठणकावून सांगतोय. कारण ज्या पद्धतीनं द्वेष निर्माण करणारी वक्तव्य असतील, सभांमध्ये बोललं जाणारं असेल, सोशल मीडियावरनं फिरणाऱ्या गोष्टी असेल, या गोष्टी मराठा समाज विसरलेला नाहीये आणि त्यामुळे हा रोष कुठेतरी व्यक्त होतोय. मी तुमच्याकडे येते, तुम्ही सांगतायत की जो मराठा समाज मतदान करणार आहे, मग नगरचा मराठा समाज नोटा दाबणार आहे की काय करणार? नाही, नोटा दाबणार नाही. पाटलांनी आम्हाला नोटा दाबायला लावलेलं नाही. कारण नोटामध्ये इतकी ताकद दिलेली नाही का नोटाचं मतदान वाढलं ते सगळे उमेदवार बाद होतील, परत यांना निवडणूक लढवता येणार नाही, अशी कोणती तरतूद या नोटामध्ये नाही. त्यामुळे आम्ही नोटा दाबणार नाही. 12 तारखेपर्यंत जो बी कोणी नेता आमच्यासाठी काही काम करेन किंवा आम्हाला त्या पद्धतीचं आश्वासन देईन, जो मराठा समाजाच्या हिताची आणि पाटलांचं नेतृत्व मानून मराठा समाजासाठी झटण्याची तयारी दाखवल, त्याच्या बाजूने नक्कीच मराठा समाज 100% मतदान करणार आहे. या निवडणुकीत मराठा समाज कोणत्याही नोटा दाबणार नाही. परंतु जो मराठा द्रोही त्याला, तो मराठा का असेना, त्याला पाडण्याचं काम नक्की करणार. नक्कीच उलटी गणती सुरू आहे आणि उलट्या क्रमाने ज्याचा पाडण्याचा जो विक्रम जास्त असेल त्याकडे मराठा समाज लक्ष लावून आहे. हा मराठ्यांचा जाहीरनामा होता. खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासूनचं मराठा आरक्षण मिळण्याचं हे तप आहे आणि आता ज्या पद्धतीनं लढाई आपल्या हातात आहे, आता लढाई मराठ्यांच्या हातात आलेली आहे. त्यामुळे देशात कोणाला सत्ता आणायची, नगरमध्ये कोण येणार किंवा कोणाला पाडायचं, हे सगळं गणित आता मराठा समाज अगदी थोड्या दिवसांमध्ये, अगदी 12 मे पर्यंतचा अवधी दिलेला आहे. तुम्ही सर्वांनी चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.